श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत ऐकणार आहोत. यातील अध्याय 8 ध्यानस्थ माध्वारण्याला दर्शन प्राप्ती. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मात्या पित्याचा, बंधूंचा, भगिनीचा व कारंजा येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन निघाल्यावर श्रीगुरूंनी प्रथम आपल्या शिष्यांना गाठले. तेथून ते सर्व गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेले त्र्यंबकेश्वर येथे गेले. त्या तीर्थक्षेत्री एक दिवस वास्तव्य करून ते नाशिकला गेले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या त्या पुण्यभूमीवर त्यांनी एक रात्र घालवली व मग तेथून पुढच्या भ्रमणास लागले. हिंडता हिंडता ते गोदावरी काठावर वसलेल्या मांजरिका नावाच्या गावी येऊन पोहोचले. तेथे एक मुनी राहत होता. त्याचे नाव माधवारण्य होते. अयाची भिक्षाव्रताचे पालन करीत तो मिताहारावर राहायचा. श्री नृसिंह मूर्ती हेच त्याचे दैवत होते व तो सदा त्यांच्या मानसपूजेत, भजनात, ध्यानात दंग झालेला असायचा. केव्हा केव्हा तो त्या ध्यानधारणेत इतका तल्लीन झालेला असायचा की एकदा सकाळी ध्यानाला बसला की दिवस केव्हा मावळला व रात्र केव्हा झाली याचेही भान त्याला राहत नसे. तो सदा आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करून विनवीत असे की, हे कृपानिधे, मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलो आहे. सर्वस्व तुमचे चरणी अर्पण केले आहे. माझे असे आता माझ्याकडे काहीही नाही. हा देहसुद्धा सर्व इंद्रियांसह, मनबुद्धी विचार शक्तीसह, देहाशी निगडीत असलेल्या भावभावनांसह व सुखदुःखांच्या कल्पनासह तुमच्या चरणी समर्पण केला आहे. देवा, माझ्या या उपासनेने तुम्ही संतुष्ट झाला असाल तर कृपाळा एकदा तुमचे सगुण दर्शन घेऊन उपकृत करा. मला अन्य काहीही नको. मी तुमच्या सजीव दर्शनाचा भुकेलेला आहे. तुमच्या सुंदर सजीव कोमल चरणांवर हळुवारपणे मस्तक टेकण्याची माझी इच्छा आहे. तुमच्या चरणसेवेसाठी हे हात व हा जीव असुसलेला आहे. दयानिधे, माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस तुम्ही मला संतुष्ट करालच. या तुमच्या अलौकिक दर्शनासाठी मी फक्त माझी योग्यता सिद्ध केली पाहिजे. पण देवा, हे माझ्याकडून तुमच्या सहाय्याविना कसे होणार? काय केल्याने तुमचे दर्शन होईल हे आता तुम्हीच सांगा. हे करुणा करा, आता अंत पाहू नका. अशा प्रकारची देवाची आळवणी तो दिवस रात्र करीत असे. श्री गुरु ज्या दिवशी त्या मांजरिका गावी प्रवेशले त्या दिवशीही त्याने ती प्रार्थना नित्याप्रमाणे केली व मानसपूजा करू लागला. पण त्या दिवशी काही विचित्रच अनुभव त्याला येऊ लागला. त्या अनुभवाने तो बेचैन झाला. त्या दिवशी काही केल्या त्याच्या देवाची, श्री नृसिंह मूर्तींची प्रतिमा त्याच्या अंतचक्षूंपुढे स्थिर अशी राहीना. एका क्षणी श्री नरसिंह मूर्तींची प्रतिमा दिसायची तर दुसऱ्या क्षणी त्या जागी अति तेजस्वी चेहरा असलेली, हाती दंडकमंडलू घेतलेली, काखेला झोळी असणारी अशी एक यतिवर्याची अत्यंत लोभसवाणी देखणी मूर्ती त्याला दिसत असे. त्याने पुष्कळ प्रयत्न करून पाहिले, परंतु अंतचक्षूंना दिसत असलेल्या त्या यतिवर्यांना आपण पूर्वी कधी कोठे पाहिल्याचे त्याला स्मरेना. कारण त्याने त्यास कधी पाहिलेच नव्हते वा त्यांच्याविषयी काही ऐकलेही नव्हते. पण ही त्याच्यासमोर होत असलेली रूपांची अदलाबदल सारखी चालूच राहिली व तो संभ्रमात पडला. काही केल्या नरसिंह मूर्तींचे एकमेव रूप त्याचे मन व्यापेना. मन एकाग्र करण्याचे जे काही उपाय त्याला ज्ञात होते ते सर्व करून झाले. शेवटी तो परमेश्वराला म्हणाला, प्रभो, ही तुझी काय लीला चालली आहे हे तूच मला सांग. माझी बुद्धी कुंठित झाली आहे. या प्रार्थनेनंतर थोड्याच वेळात ती दोन्ही रूपे एकमेकांजवळ स्थिर अशी उभी असलेली त्याला दिसू लागली. हेही नवे चित्र सरकून पुनरपी तो अदलाबदलीचा खेळ सुरू झाला. एवढ्यात श्री गुरुदेव दत्त असे मोठ्याने त्याच्याजवळच उभे राहून उच्चारलेले शब्द त्याच्या कानी आले. त्याने झटकन डोळे उघडले व पाहतो तो जे यतिवर्य आपणास गेल्या तासभर सारखे नरसिंह मूर्तींच्या जागी दिसत होते तेच यतिवर्य प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभे असलेले त्याला दिसले. हे यतिवर्य आपले श्री गुरुच म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती होते हे सुज्ञास सांगणे न लगे. माधवारण्याने ओळखले की ही परमेश्वराचीच लीला आहे.
ज्याची मी सतत पूजा करीत आलो, त्या दयाळू कृपानिधीने मला दाखवून दिले की आपण व हे यतिवर्य एकच आहोत. माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून हे दर्शन देणे झाले आहे. या यथार्थ जाणीवेने त्याने अगदी हळुवारपणे श्रीगुरूंच्या चरणास स्पर्श केला व अत्यंत विनम्र भावाने त्यांस वंदन केले. त्यांना आसनावर बसवून त्यांची मनोभावे पूजा करून म्हणाला, आज मी कृतार्थ झालो, धन्य झालो. माझे जीवन सफल झाले. तुमच्या दर्शनाची अनेक वर्षे बाळगलेली या मणीची आस आज पूर्ण झाली. योग्यांनाही तपस्व्यांनाही दुर्लभ असे दर्शन देऊन मला कृतकृत्य केलेत. कृपाळा, या अलौकिक दर्शनानंतर आणखी पाहण्यासारखे या पृथ्वीवर काय असणार. या अवर्णनीय दर्शन लाभानंतर डोळे उघडे राहूच नयेत असे वाटते. हे अत्यंत पवित्र झालेले डोळे अन्य काही दिसण्यापूर्वी पाहण्यापूर्वी मिटलेले बरे. तेव्हा देवा, आता पुढे माझ्या बाबतीत काय करायचे ते तुम्हीच ठरवा व त्याप्रमाणे करा. मी तर सर्वस्वाचे दान पूर्वीच तुमच्या चरणी दिले आहे. ही त्याची तळमळीची प्रार्थना ऐकून श्रीगुरू म्हणाले, तुझ्या भक्तीने व नित्य प्रार्थनेने श्री नरसिंहमूर्ती संतुष्ट झाले आहेत. आता तुला ब्रह्मलोक प्राप्त होणार यात तीळमात्र शंका नाही. तू केलेल्या व करत असलेल्या तपश्चर्येमुळे तुझ्या या डोळ्यांना आता अप्रिय असे काही पाहू म्हटले तरी दिसणार नाही. देवांचा वास ज्या डोळ्यात होतो, उघडे राहिले तरी त्यात अन्य कोणाचा प्रवेश होऊच शकत नाही. तेव्हा तू निश्चिंतपणे तुझ्या ध्यानधारणेत नित्याप्रमाणे रममाण होऊन राहा. तुला लवकरच पुन्हा नरसिंहमूर्तींच्या रूपात ईश्वर दर्शन होईल. असे सांगून श्रीगुरू तेथून निघाले.